नमस्कार, मी अनंत दुगारे, अनुक्रमांक 25, PMT आयटेक कॉलेज शेवगाव, तृतीय विद्यार्थी. आज आपण थोडक्यात कार्यकारण भाव हा सिद्धांत पाहणार आहोत. कार्य आणि कारण यांच्या ज्ञानाचा परस्पर संबंध म्हणजे कारण भाव होय. कार्य उत्पन्न होण्यापूर्वी ते कारणामध्ये व्यक्त किंवा अव्यक्त स्वरूपात असते. जसे की एखाद्या बीजापासून वृक्ष तयार होते, तर बीज हे कारण आणि त्यापासून उत्पन्न होणारे वृक्ष हे त्याचे कार्य. तर आपण पहिल्यांदा कारण पाहू. कार्यनियत पूर्ववृत्ती कारणम म्हणजे कार्यपूर्वी नियमितपणे जे असते ते कारण होय. कारणाचे 3 प्रकार असतात: समवायी कारण, असमवायी कारण, निमित्त कारण. आणि कार्य प्राक अभाव प्रतियोगी म्हणजे प्राग अभाव प्रतियोगी जे असते ते कार्य होय. कार्यकारण या सिद्धांताचा अभ्यास केल्यानंतर दर्शनकारांनी काही वाद सांगितले होते, जसे की सांख्य दर्शन आणि सत्कार्यवाद, परिणामवाद, वैशेषिक दर्शन आणि परमाणुवाद, विरूपाकवाद,